मी जेव्हा नवीन-नवीन पुण्यामध्ये आलो होतो सोलापूरमधून 2004-5 मध्ये, तेव्हा मी ज्या लोकांबरोबर राहायचो, त्या लोकांचं कम्युनिकेशन स्किल्स जे आहे ते दे यूज्ड टू टॉक इन मराठी, हिंदी, लोकल लँग्वेजेस. पण ते आम्हाला नेहमी असं म्हणायचे की इंग्लिश ही क्यों चाहिए? हम अपने लोकल लँग्वेज में भी बात कर सकते हैं. तर इंग्लिशचाच मुद्दा आहे का, की जॉब शोधताना, की कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे नक्की काय आहे आणि काय इम्प्रूव्ह करू शकतो आपण त्या गोष्टींमध्ये? एकदम मस्त प्रश्न विचारलास तू. आणि आपण आता हे ब्रेक कसं करूया हा प्रश्न. पहिले हे बघूया, कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय. भाषेचं बॅरियर न ठेवता मी माझ्या डोक्यात जी कुठली गोष्ट मला तुला सांगायची आहे ते मी तुला सांगू शकतो का. आता इंग्रजीच का, हा आधी आपण प्रश्न थोडा इझी आहे म्हणून तो लवकर सांगतो. पूर्ण जगात आजच्या तारखेत इंग्रजी हा ऍक्सेप्टेड मीडियम झालेला आहे फॉर बिझनेस कम्युनिकेशन. करेक्ट. मग आता आपण उलट जर गंगा न्यायची म्हटलं तर करू शकतो की नाही मी मराठीतच बोलणार. पण यांनी बिझनेसला फायदा होणार आहे का? नाही होणार आहे. त्यामुळे इंग्रजी महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला आवडो न आवडो, मुद्दा हा आहे की कम्युनिकेशन म्हणजे काय, तुमचे थॉट तुम्ही ऑर्गनाइज करून एकदम कन्साइज वेनी, म्हणजे थोडक्यात समोरच्याला तुम्हाला सांगता आलं पाहिजे. करेक्ट. मग आता असं असू शकतं ना की आता कोणीतरी फिजिकली डिसेबल्ड असेल की ज्याला कदाचित बोलता येत नाही, पण ते सुद्धा इफेक्टिव्ह कम्युनिकेटर असू शकतात जर त्यांची साईन लँग्वेज खूप चांगली असेल. करेक्ट. म्हणजे लँग्वेज हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या सुद्धा भाषेत तुम्ही बोलाल किंवा तुम्ही कम्युनिकेट कराल त्यात तुमचे विचार तिथे आर्टिक्युलेट असले पाहिजे. आर्टिक्युलेट म्हणजे कन्साइज. मी जे बोलतोय मुद्देसूद बोलतोय, इकडचं तिकडचं नाही बोलत. करेक्ट. कारण याच्यात लॉस काय आहे की जर मी मुद्देसूद बोललो नाही तर मला जो महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो बाजूला राहतो आणि बाकीच्या गोष्टींचंच जास्त डिस्कशन तेव्हा होतं. बरोबर. मग आता विषय डायल्यूट झाला आणि महत्वाचा मुद्दा बाजूला राहिला. सो लँग्वेज कुठली का असे ना, ज्या लँग्वेजमध्ये आपण बोलू त्यात मुद्देसूद बोलता आलं पाहिजे, ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल झालं. ॲब्सोल्युटली. हे खूप ॲप्ट आहे सर. आणि हे खूप कम्युनिकेशन स्किलच्या ट्रेनिंग्समध्ये नाही शिकवलं जात. जनरली कम्युनिकेशन स्किलचं ट्रेनिंग म्हणजे आपण इंग्लिशबद्दल बोलतो. पण ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगताय त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि आय एम शुअर त्या स्टुडंट्स आणि जे यंग प्रोफेशनल्स आहेत त्यांना खूप हेल्पफुल होईल. आणि अजून एक मुद्दा आहे सर, आपण जेव्हा कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो तेव्हा फक्त आपण IT इंडस्ट्री किंवा एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीबद्दलच बोलतो. असंही असू शकतं एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याला आपलं क्रॉप युरोपमध्ये किंवा दुबईमध्ये विकायचं आहे किंवा US मध्ये. तर तेव्हाही त्या मुलाला ते कम्युनिकेशन स्किल्स किंवा त्यांचं कल्चर काय आहे त्याचा खूप फायदा होऊ शकतो. कारण आता इंडिया ग्लोबल लेवलला जात आहे. आपण ट्रेड करतोय. आपले खूप सारे प्रोड्यूस इथून आपण तिकडे एक्सपोर्ट करतोय. तर त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतील. एकदम बरोबर. आणि त्या गोष्टींमध्ये जर या मुलांनी रिसर्च केला तर त्यांना खूप फायदा होईल त्याच्यामध्ये. एकदम बरोबर.